अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. नमस्ते. पहिल्यांदा मावशांना सांगतो, सगळ्या तयारी मावशा बसल्यात. या भागाचे माझे मर्मबंध अगदी माझ्या जन्मापासून जुळलेले आहेत. माझं सगळं आजोळपण चरोली तुम्हाला माहीत असेल, इंद्रायणीच्या काठी. तिथं मी लहानाचा मोठा झालो आणि 1981 साली बैलगाडीमध्ये केंदूर पाबळला मी लग्नाला आलेलो आहे. मी तुमच्यातच आहोत आणि आज पहिल्यांदाच तुम्हाला दिसत असेल की जिल्हा प्रशासनाचे जिल्ह्याचे सगळे प्रमुख इथं आलेले आहेत. जिल्हाधिकारी महोदय आज रजेवर आहेत. ज्यावेळी जिल्हाधिकारी महोदय रजेवर असतात त्यावेळेस अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी असते आणि त्याच जबाबदारीने मी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहोत. काही दिवसापूर्वी मी 2 दिवस झाले मी ह्या भागाचा चार्ज घेतलाय. तुम्हाला माहित आहे की नाही हे मला माहिती नाही. 2 दिवसापूर्वीच मी आलोय आणि पहिलीच माझी भेट तुमच्या भागाला आहे, तिथं ज्या भागामध्ये माझं लहानपण गेलंय. तर आपण सगळ्या जिल्ह्याचे इथे प्रमुख आले, सगळ्यांनी डीसीएम सरांनी काय काय करू शकतो सांगितलंय. मी तुम्हाला आता पाऊस पडतो एवढंच सांगतो की ह्या क्षणी जिल्हाधिकारी महोदय येऊ शकत नाही, परंतु मी त्यांच्याशी स्वतः बोलतो. स्वतः तुमचं जे कारण आहे ते ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय स्वतः तुमच्या भेटीला येतील. एक औपचारिक किंवा अनौपचारिक एक सगळ्यांची बैठक होईल त्याची, परंतु मुख्य बैठक ही आपण जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्यांच्या संमतीने आपण अशी ठेवू की जिथे सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील, जे बाधित असतील ते बाधित असतील आणि सगळे प्रतिनिधी सर्वपक्षीय असतील. अशी एक मोठी बैठक ठेवू आणि जे मागच्या काही बैठकांमध्ये ऐरणीवर आलेले प्रश्न होते ते मार्गी लागले किंवा नाही त्याचाही आढावा घेऊ. त्याच्याशिवाय आता समजा कुंपणाचं सांगितलं किंवा इतर काही जो प्रकार सांगितला तो प्रॅक्टिकली आपल्याला शक्य होईल तो कसं इथे अंमलात आणता येईल या दृष्टीने आपण करू. आम्ही तुमच्यातलेच आहोत. अधिक पावसामध्ये कुणी भिजून एवढी विनंती करतो. कलेक्टर साहेब रुजू झाल्यापासून या तुम्ही 10 दिवसात मुदत दिली. मी 8 दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत मी स्वतः इथे येतो. तुमचं सगळ्यांचं कारण ऐकतो. आमच्यासाठी महत्वाची बैठक आहे ती आपण व्यवस्थित घेऊ. कोण बोलायचं आपण ठरवलं. सगळ्यांना जिल्हाधिकारी महोदयाच्या साक्षीने आपण बोलूया, निमंत्रित करूया, विनंती करूया आणि आपल्या कारणासाठी शासनापर्यंत नेऊया एवढी विनंती करतो. आज कोणताही जो ध्येय आहे त्या ध्येयालाही आपल्याला आणण्याचं एक पवित्र कार्य असतं त्यालाही रोखून ठेवू नये. मनापासून मी विनंती करतो कारण की तुम्हाला मानलं आहे. एवढं करून मी खासदार महोदयांकडे हा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शब्द तो जिल्हाधिकारी महोदयांना आणण्याचा आणि हा माईक खासदार महोदयांकडे सोपवतो. धन्यवाद.